शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे हे काहीसे नाराज असल्याचं कळतंय। पक्षामधल्या गटबाजीमुळे त्यासोबतच पक्ष पातळीवरती सुसूत्रता नसल्यामुळे आणि पक्षाने मोठी जबाबदारी न दिल्यामुळे हेमंत गोडसे हे नाराज असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता हेमंत गोडसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच। आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संघटन मजबूत करणं आवश्यक असताना पक्ष पातळीवरती सुसूत्रता नसल्याचा आरोप करत गोडसे नाराज असल्याची माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीच्या नंतर गोडसेंकडे मोठी जबाबदारी पक्षाने सोपवलेली नाही, त्यामुळे गोडसेंच्या गोटामध्ये नाराजी आहे अशी माहिती मिळते आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, हेमंत गोडसे यांच्या नाराजीची चर्चा होतीये, त्यांनी तसं काही बोलून दाखवलेलं आहे का आणि ते काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का? अद्याप वेगळा निर्णय घेण्याबाबतचं एकमत त्यांच्या समर्थकांमध्ये झालेलं नाहीये। मात्र हेमंत गोडसे अस्वस्थ आहेत, नाराज आहेत। लोकसभा निवडणूक जशी संपली, त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर पक्षाने खरं तर त्यांच्यावर कुठलीतरी मोठी जबाबदारी द्यायला पाहिजे होती अशी त्यांची भावना होती। तशी जबाबदारी दिली नाही। एका अर्थाने त्यांचं पुनर्वसन हे झालेलं नाहीये। दुसरीकडे जर बघितलं तर पक्षामध्येच 2 ते 3 गट आत्ताच पडलेले आहेत। महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत। पक्षामध्ये इनकमिंग जोरामध्ये सुरू आहे, परंतु अशा वेळी पक्ष एकसंघ राहिलेला नाहीये। 2 ते 3 गट पडलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कामकाज करतोय। ही सुसूत्रता नाहीये। या संदर्भात हेमंत गोडसे यांनी वरिष्ठांच्या कानावर अनेक वेळा ह्या गोष्टी घातलेल्या होत्या, परंतु त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची सुधारणा झालेली नसल्यामुळे ते नाराज असल्याचं सध्या तरी कळतं आहे। आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुढे ते काही निर्णय घेणार का हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे। मध्यंतरी ते भाजपमध्ये जातील अशा चर्चांना देखील उधाण आलेलं होतं। मात्र गोडसेंकडून भाजप प्रवेशाबाबत अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी पक्षामध्ये ते नाराज आहेत। आता ही नाराजी पक्षांतरापर्यंत जाते का हेच बघणं महत्त्वाचं आहे। अगदी मुकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।